पणजी येथील श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थानात पुनःप्रतिष्ठापना आणि जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. या मंगलमय कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी होऊन देवतांचा आशीर्वाद आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीने केले आहे. श्री विवेक दत्ताराम मयेकर श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थानाच्या बांधकाम समितीचा अध्यक्ष. ह्या आम्ही देवळाचं काम मे 2023 सुरू केलेले, 2022 सुरू केलेले. 2022 मेच्या सुरू केले. 2.5 वर्सांनी हे देऊळ उभे झालेले आहात. हे देवळाक सगळ्यांनी सहकार्य केलेले आहात, सगळ्यांनी हात फूल पाकळी दिलेले आहात. तसे हे देऊळ एकाच्या लक्षण्याप्रमाणे आम्ही सगळ्यांच्या भाविकाच्या श्रद्धेन भाविकाच्या देणगीन झालेल्या आहात. आणि सगळ्या भाविकांक गणेश भक्तांना परी तुमकां देव बरें करूं म्हणटा. अशेंच तुम्ही आमकां सगळ्यांनी सहकार्य करचे. हे देवळाची पूर्णपणे आणि पुढे आमची देशभर आमची कीर्ती जावनी श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थानाचे. तशें आयज ही आमची देवस्थानाची पुनर्स्थापना विधी 2 डिसेंबराक सुरू जाल्ली आहा. 2 डिसेंबराक तत्व देवन सगळे देवाक स्नान करून सगळे करून आयज पूर्ण परत पुण्य स्थापना झाली आहा. आज सकाळी शिखर कलश स्थापना झाली. त्यानंतर 12 सुमार मुहूर्ताचेर गणपती आपले सिद्धिविनायक देवस्थान, गणपती, आपटेश्वर, शिवलिंग, अन्नपूर्णा यांचे सगळ्यांचे आयज स्थापना पुनर्स्थापना झाली. आणि सगळ्या पुतन स्थापनेक सगळ्या भाविकांनी सगळ्या भक्तांनी आमकां सहकार्य केलेले. असेच सहकार्य करचे. आता दनपारां 2 सुमार महाआरती जावन आता महाप्रसाद सुरू झालेलो आहा. त्या महाप्रसाद रात्र 10 पर्यंत 10-11 पर्यंत चालू आसतलो. तर सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेवचो, सगळ्यांनी दर्शन घेवचें. तशेंच आयज फाल्यां म्हणजे 5, 6, 7, 8, 9 तारीख पर्यंत आमचो प्रोग्राम आसा. आयज स्थापना झालेली आहा. फाल्यां सत्यविनायक महापूजा
परवा संकष्टी हा त्यानंतर सत्यनारायण पुजा हा आनी तशेंच मागीर मंगळार आसा सार्वजनीक तेजी समाप्ती आहा. तर सगळ्यांनी हांगा येवन दर्शन घेवचें. आमी हांगा भव्य दिव्य देव उबे केलेले आसा. सगळ्यांनी येवन सगळ्यांनी देवाचो आशिर्वाद घेवचो. ही सगळ्यांक हांव देवस्थान तर्फे संस्थे तर्फे सगळ्या सभासदां तर्फे हांव विवेक महिला सगळ्यांक तुमकां येवकार दिता.